नमस्कार मंडळी. तर ह्या फोटोपासून झाली होती माझी वेट लॉस जर्नीची सुरुवात म्हणजे स्टार्टिंग काय बोलू शकतो आपण त्याला म्हणा. कारण मी छान छान फोटो काढण्यासाठी साडी वगैरे घातल्यानंतर वाटलं ही कोण काकूबाई. नंतर मी फिरून जेव्हा घरी आले ना तेव्हा माझी वेट लॉस जर्नी चालू केली. सगळ्यात पहिले तर सकाळी उठल्या गरम पाणी प्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर माझी घरातली सगळी कामं आवरायची. तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्याच लेडीज लोकांचं हे दुःख आहे की त्यांना फक्त त्यांचंच नसतं करायचं, त्यांना त्यांच्या घरादाराचं करायचं असतं, मुलाचं करायचं असतं, नवऱ्याचं करायचं असतं. आणि आहे ना मला फार पूर्वीपासून स्वतःला आहे ना खूप माझे स्वतःचे खूप फोटो काढायचे टाकायचे. पण नंतर मी जेव्हा एवढी जाडी झाली होती ना तर मला असं वाटायचं नाही मी कसं फोटो टाकू, लोक काय बोलतील. नंतर मी आहे ना वॉकिंग चालू केलं सुरुवातीला. तर मग होम वर्कआउट मेडिटेशन वगैरे चालू केलं. ह्याच्यामध्ये तुम्ही माझा फेस बघा, माझं पोट बघा, तुम्हाला माझ्यामधले चेंजेस ऑटोमॅटिक समजतील या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत. आणि गाईज खरंच आहे ना मी ज्या दिवशी ठरवलं ना मला एक्सरसाइज चालू करायची, मला काहीतरी माझ्या हेल्थसाठी करायचं आहे, त्या दिवशी मी पहिल्याच दिवशी एवढी मोटिवेटेड होती की मी यूट्यूबवर जवळजवळ 50 ते 60 वेट लॉसचे वजन कमी करायचे व्हिडिओ बघितले, डाएट सुरू केलं. पण असं वाटायचं काय खाऊ आणि काय नको, कारण मला काहीच आयडिया नव्हती. पण माझ्यामध्ये आहे ना जेव्हा वजन वाढलं होतं तेव्हा एवढे हेल्थ इश्यूज येत होते. ॲसिडिटी होणं, थोडंसं चाललं तरी पाय दुखणं, 2-3 पायऱ्या चालल्या तरी दम लागणं. म्हणजे असं वाटायचं ना की मला आता म्हणजे माझं शरीर पोचायचंच नाही तिथपर्यंत. नंतर मी वॉटर इंटेक चालू केला प्रॉपर. आणि सगळ्यात पहिले तर मी वॉकिंग चालू केलं. मी डेली बेसिसवर वॉकिंग करायची. 10,000 पावलं मला कंप्लीट करूनच राहायचे मी. 10,000 कधी 15,000 कधी 20,000 असे. आणि माझे जे डाएट होतं ना ते मी सगळ्यात पहिले चेंज केलं. मी हेल्दी खायला सुरुवात केली, कारण मी खूप अनहेल्दी खायची. सकाळ चहा पाव वगैरे. त्याच्यानंतर मी रात्री गरम पाण्यामध्ये हळद टाकून प्यायची सुरुवात केली. हे सकाळचं माझं मॅजिकल ड्रिंक असायचं. मी एक्सरसाइज तर चालूच केली, पण वॉकिंग त्याच्याबरोबर कंपल्सरी ठेवलं. मी जिमला पण जायची. कधी जिमला नाही गेली तर मी कधीच वर्कआउट मिस नाही करायची, पण मी घरात पण एक्सरसाइज करायचीच. आणि वेट गाईज सगळ्या लेडीज लोकांनी वेट्स उचलायलाच पाहिजे. मला पण आधी असं वाटायचं की कसं मी वेट उचलणार. मग मी हेल्दी खायला सुरुवात केली. वॉकिंग कधीच सोडली नाही मी जिन्यावरच माझ्या घराच्या बाहेरच जिन्यावर वॉकिंग करायची. त्याच्यानंतर मी जिममध्ये जाऊन पण 60 to 90 मिनिट्स वॉकिंग करायची. चहाच्या बदल्यात मी संध्याकाळी ब्लॅक कॉफी आणि शुगर फ्री बिस्किट्स चालू केले. डिनर माझा हा असा हलका फुलका असायचा. मी डिनरमध्ये जास्त अनहेल्दी किंवा हेवी काय खायचीच नाही. त्याच्यानंतर हे सकाळच्या पाण्याचं ड्रिंक मी जे रात्रीच प्रिपेअर करून ठेवायची. मग मी असं छान हेल्दी खायला सुरुवात केली होती. तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा खाण्यापिण्याचा बघूच शकता मी काय खायची. आणि मी जिम कधीच मिस नाही करायची. मी वर्कआउट एकही दिवस मिस नाही करायची. मी जिमला नाही गेली तर मी होम वर्कआउट करायची. जे मला जमेल ते करायची, जसं मला जमेल तसं करायची. कारण लेडीज लोकांना ना या गोष्टीचं नॉलेज नसतं की मी काय करू काय नाही करू. मी यूट्यूबला खूप बघायची, पण त्याच्यामधलं जे मला जमतं आहे, मला वाटेल तेच मी करायची. मी माझ्या शरीराला जास्त हार्म पोचेल असं मी काहीच नाही करायची. आणि पहिले ना डाएट सुरू केली, पण नंतर असं वाटायचं की बाई मला पिझ्झा खायचा आहे, मला पाणीपुरी खायची आहे. नंतर काय असायचं ना, पहिले मी म्हणायची एक घास खाते, नंतर पूर्ण पिझ्झा संपवायची. पण त्याच्यानंतर मी जेव्हा माझं वेट लॉसचं ड्रास्टिक चेंज बघायला सुरुवात केली ना, त्याच्यानंतर मला असं वाटायचं नाही हे काय खायचं, हे सगळं कचरा आहे. आणि जिममध्ये पहिल्यांदा गेले ना तेव्हा सगळे लोक डंबेल उचलत होते आणि मी विचार करत होते की मी कसं उचलणार. माझ्या सेल्फ कॉन्फिडन्सच नव्हता. पण हळूहळू काही बदल झाले, वजन कमी झालं, फेसवर ग्लो यायला लागला. आणि सर्वात महत्त्वाचं लोकांनी विचारायला सुरुवात केली काय गं तू बारीक झाली आहेस का. आता अजून जर्नी तर खूप मोठी बाकी आहे बाबा माझी. कारण आता पण मला समोसा जेव्हा बघते ना माझा जिभेवरचा कंट्रोल पूर्ण ढासळून जातो. पूर्वी माझी सिच्युएशन अशी होती ना, मी जिना चढली ना की माझा आत्मा आधी वर पोचायचा आणि बॉडी नंतर. फोटोमध्ये स्लिम दिसण्यासाठी मी इतकं पोट आत धरून ठेवायची ना की त्याच्यानंतर मला 1 मिनटं तर श्वासच घ्यायला लागायचा. एका लग्नात गेली होती आणि तिथे एका काकूंनी विचारलं काय गं तुला कितवा महिना चालू आहे. वेट लॉस जर्नी मी तिथूनच चालू केली होती ॲक्च्युली. पण नंतर मला थोड्या दिवसांनी मला ब्रेक घ्यायची वाटायचा. नंतर आहे ना मी माझं रुटीन एकदम सेट केलं, शेड्यूल केलं. मी जेवायची 1:15 वाजता, त्याच्यानंतर मी 1:45 वाजता रुद्राला घ्यायला जायची. म्हणजे मी जेवल्यानंतर डायरेक्ट झोपणार नाही असं मी ट्राय करायची. मग माझे कपडे हळूहळू असे लूज व्हायला लागले, मी अशी छान दिसायला लागली फोटोमध्ये वगैरे, व्हिडिओमध्ये वगैरे. मग माझा कॉन्फिडन्स आहे ना आपोआप वाढला डाएट करताना. आणि माझं फूड डिलिव्हरी ॲप्सचं टॉक्सिक रिलेशनशिप सुरू होतं, पण ठीक आहे मी ते मॅनेज केलं.
आणि नंतर आहे ना मी जिममध्ये पण आहे ना एकदम कॉन्फिडन्सनी जिम वर्कआउट करायला लागली. मग मी माझं आहे ना लहानपणीपासूनचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं, जे होतं की मला कथ्थक शिकायचं होतं. ते पण मी सुरू केलं या सगळ्या जर्नीमध्ये. नंतर तुम्ही माझ्यातले फरक, चेंजेस बघूच शकता. माझी बडबड अखंड चालू आहे, पण मला असं झालं आहे मी तुमच्याबरोबर काय शेअर करू आणि काय नको. मला माहिती आहे तुम्हाला माझ्या बडबडचा कंटाळा पण येऊ शकतो किंवा तुम्हाला आवडू पण शकते. पण तुम्ही माझी ही जर्नी जी पाहताय ना, प्लीज तुम्ही पण स्वतःच्या शरीराकडे, स्वतःकडे लक्ष द्यायला चालू करा. स्पेशली लेडीज लोकं, खरंच खूप गरज असते आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्याची. सुरुवात काहीच नाही केलं ना, तरी तुम्ही फक्त वॉकिंगपासून सुरुवात करा. सगळं नीट होणार आहे, सगळं छान होणार आहे. आणि माझ्याबरोबर माझा जो कॉन्फिडन्स वाढला आहे ना, तसा तुमचा पण कॉन्फिडन्स वाढणार आहे एक दिवस. आणि आपल्या आयुष्यात आहे ना असं सूर्यप्रकाश येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण सुरुवात करा. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय. माझे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर.